श्री स्वामी समर्थ. श्वेता झोम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण नवीन सेट बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण यूज करणार आहोत नेकलेससाठी लक्ष्मी कॉइन्स, त्यानंतर आपला जो थ्रेड येतो गाठवायचा तो यूज करणार आहोत, त्यानंतर गोल्डन मनी यूज करणार आहोत आणि सुई यूज करणार आहोत. त्यानंतर इथे बॅक साईडला आपण लावण्यासाठी गोंडा यूज करणार आहोत आणि जम्परिंग ऍड करणार आहोत. तर चला बघूया. तर त्यासाठी आपण इथे सर्वप्रथम थ्रेड घेणार आहोत. तर मी इथे 2 पदरी दोरा आपल्या सुईमध्ये आपण इथे ओवून घेणार आहोत आणि एंडिंगला नॉट करून घेणार आहोत. अशा पद्धतीमध्ये आपण इथे नॉट लॉक करून घेतलेले आहे. तर आता इथे आपण जम्प रिंगला हा धागा ऍड करून घेणार आहोत. जम्परिंगला देखील आपण इथे नॉट रेडी करून घेतलेली आहे, बघू शकता. तर त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, साईडला गोल्डन मनी ओवून घेणार आहोत. बॅक साईडला आपल्याला गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत थोडेसे. अशा पद्धतीने आपण गोल्डन मनी ओवून घेतलेले आहेत, बघू शकता. त्यानंतर रेड आणि ग्रीन कलरचे आपण क्रिस्टल मनी इथे काही यूज करणार आहोत. तर गोल्डन कलरचा मनी ओवून झाल्याच्या नंतर आपण इथे रेड कलरचा क्रिस्टल मनी यूज करून घेणार आहोत. त्यानंतर जो लक्ष्मीचा कॉइन आहे तो अशा सरळ साईडने यूज करून ओवून घेणार आहोत. पॅन्डल ओवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, पॅन्डल ओवून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा बॅक साईडने पॅन्डल मधनं सुई फ्रंट साईडला ओवून घ्यायची आहे. फ्रंट साईडला पुन्हा ओवून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या ठिकाणी आपण आता दोरा ओवून घेतलेला आहे त्या ठिकाणी पुन्हा एक गोल्डन मनी ओवायचा आहे आणि तो पॅन्डलच्या वरच्या साईडला बरोबर आला पाहिजे. तर आता आपण गोल्डन मनी ओवून झालेला आहे, बघू शकता. गोल्डन मनी ओवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा, पुन्हा एकदा बॅक साईडने दोरा मण्यामधून ओवून पॅक करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने. आणि त्याला बरोबर पॅन्डलच्या वरच्या साईडला पॅक करून घ्यायचं आहे. आता आपण याच्या आधीच्या पॅन्डलला बघा रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये आपण हा जो सेट आहे तो केलेला आहे. तर आता आपण ग्रीन टाकल्याच्या नंतर इथे पुन्हा रेड क्रिस्टल ओवून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा जे पॅन्डल आहे लक्ष्मी कॉइनचं ते ओवणार आहोत. पुन्हा बॅक साईडने आपण दोरा इथे फ्रंट साईडला ओवून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा एक गोल्डन मनी ओवायचा आहे. गोल्डन मन्यांमधनं पुन्हा आपण इथे दोरा रिपीट कॉइन मधून ओवून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सेम आपण एंडिंग पर्यंत करणार आहोत. त्यानंतर आता आपण इथे बघू शकता रेड कलरचा मनी टाकलेला आहे. त्यानंतर आता आपण ग्रीन क्रिस्टल मनी ओवून घेणार आहोत.
सेम प्रोसेस आपण एंडिंग पर्यंत करत चालणार आहोत. लक्ष्मी कॉइन, लक्ष्मी कॉइन ओवल्याच्या नंतर सगळे कॉइन आपले पुढच्या साईडने बरोबर देवीची डिझाईन आली पाहिजे. त्यानंतर पुन्हा दोरा ओवून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आणि युनिक असं हा नेकलेस आपल्या इथे रेडी होत आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला मनी आणि लक्ष्मी कॉइन मधून सेम प्रोसेसने मनी इथं आपण काढून घेणार आहोत. ओवून दोऱ्याचा गुत्ता व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. बघू शकता गुत्ता नाही झाला पाहिजे. खूप सुंदर असा नेकलेस आपण हा एंडिंग पर्यंत सेम प्रोसेस मध्ये आता ओवून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा. आणि अशाच युनिक डिझाईन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर लक्ष्मी हार आपण असंच एंडिंग पर्यंत करून घेणार आहोत सेम प्रोसेसने. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी पूर्ण राऊंड मध्ये एकाड एक ग्रीन आणि रेड क्रिस्टल होऊन हा चोकोर लक्ष्मी चोकोर आपला इथपर्यंत रेडी करून घेतलेला आहे. तर बघू शकता आता आपल्याला साईडनी जसे गोल्डन मनी ओवलेले आहेत तसे गोल्डन मनी टाकून तर आपण याला गोल्डन मनी ओवून घेणार आहोत आणि जम्प रिंग ऍड करून घेणार आहोत. तर आपण सेम दोन्ही साईडने देखील गोल्डन मनी सारख्या ह्याच्यामध्ये ओवून घेणार आहोत. त्यामुळे आपण आता इथे दोन्ही साईड सेम लावून ओवून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर असाल तर चॅनल नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी श्वेताज होम या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण सेम प्रोसेस मध्ये आपण गोल्डन मनी सेम ओवून घेतलेले आहे. त्यानंतर एंडिंगला आपल्याला पुन्हा जम्प रिंग ऍड करायची आहे. तर आपण इथे एक जम्प रिंग ऍड करून घेणार आहोत. तर जम्प रिंगला आपण पुन्हा पहिल्यासारखंच पॅक करून घेणार आहे जसं की आपण स्टार्टिंगला पॅक करून घेतलं होतं. तर अशा पद्धतीने आपण इथे दोरा कट करून घेणार आहोत सुईचा. जर तुमचा दोरा जास्त उरलेला असेल तर तुम्ही इथे व्यवस्थित सुई पुन्हा पास करून पॅक करू शकता. माझा दोरा कमी उरलेला होता मी इथे कट करून घेतलेला आहे आणि बघू शकता
एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि ह्याला आपण आता गोंडा अटॅच करून घेणार आहोत. तुम्हाला हा चोकर सेट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.